वेलकम मित्रांनो, नॉर्थ पब्लिकेशन चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो. आमच्या चॅनलवर स्पर्धा परीक्षेसाठी येणारे वेगवेगळ्या प्रकारची गणिते शिकवली जातात. त्याचप्रमाणे ती गणिते सोडवण्यासाठी जी सोपी ट्रिक आहे ती तुम्हाला दिली जाते. तर याच प्रकारचं गणित आपण एक मागच्या व्हिडिओमध्ये बघितले. आता आपण एक दुसरा टाइप बघूया. तर यामध्ये काय 97 गुणिले 97 ची किंमत काढण्यासाठी कोणते सूत्र वापराल? तर इथं ऑप्शन दिलेले नाही, तर मी ऑप्शन घेतो. ए ऑप्शन घेऊया, a अधिक b चा घन. बी ऑप्शन घेतो, a वजा b चा घन. सी ऑप्शन घेणार आहे a अधिक b चा वर्ग. आणि डी ऑप्शन असणार आहे a वजा b चा वर्ग. तर हे चार ऑप्शन आहेत, त्यापैकी एक ऑप्शन आपलं उत्तर असणार आहे. तर काय विचारले, 97 गुणिले 97 ची किंमत काढण्यासाठी कोणते सूत्र वापरा? तर पहिल्यांदा मी 97 गुणिले 97 लिहून घेतो. तर या प्रकारच्या गणितात मी मागच्या वेळी सांगितलंय, तर 97 च्या जवळची 10 च्या पटीतली संख्या कोणती? तर 100 आहे. म्हणजेच काय मी लिहू शकतो, 97 गुणिले 97 म्हणजेच काय, 97 चा वर्ग. ही झाली आपली पहिली स्टेप. काय करणार मी, 97 चा वर्ग करणार. आता 97 चा वर्ग म्हणजेच काय, 100 वजा 3. 100 मधनं 3 गेल्यावर मला काय मिळणार आहे, 97 मिळणार आहे. म्हणजेच काय, 100 वजा 3 चा वर्ग म्हणजेच काय, 97. आता बघा, 100 ला जर मी a मानलं आणि 3 ला जर मी b मानलं, तर हे सामान्य रूपात मला कसं लिहिता येईल, a वजा b चा वर्ग. तर हे जे समीकरण आहे किंवा हे जे सूत्र आहे, मला सामान्य रूपात कसं लिहिता येईल, a वजा b चा वर्ग. आता बघा, ऑप्शन आपण चेक करूया. पहिला ऑप्शन आहे a अधिक b चा घन. तर अशा प्रकारचं गणित आलं तर त्यामध्ये घन नसणार आहे, लक्षात ठेवायला पाहिजे तुम्हाला. म्हणजे काय, तर दोन उत्तर असणार आहेत, एक हे असणार आहे किंवा एक दुसरा असणार आहे. म्हणजे काय, a अधिक b चा वर्ग असणार आहे किंवा a वजा b चा वर्ग असणार आहे. आता त्यामध्ये 100 च्या जवळची 97 वी संख्या, म्हणजे 100 मधून मी 3 वजा केले तर मला काय मिळते, 97 मिळते. मग मी घेणार a वजा b चा वर्ग. मग माझं उत्तर किती आले, तर a वजा b चा वर्ग. तर मागच्या एका गणितामध्ये आपण अशाच प्रकारचं बघितलेलं. त्यावेळी 101 गुणिले 101 होतं तुम्हाला, 101 किंवा 110. 110 गुणिले 110 हे सोडवायचं होतं तुम्हाला. त्यावेळी आपण 110 चा वर्ग करून सोडवलं होतं. त्यामध्ये जे आपलं उत्तर आलं ते आलं a अधिक b चा वर्ग. तर त्याच टाइपचे एक उदाहरण आहे. त्यामध्ये आपलं उत्तर आहे a वजा b चा वर्ग. ठीक आहे, इथे आपलं गणित पूर्ण झाले. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन गणिताबरोबर भेटू.